स्वागत आहे तुमच्या मया एका लॉंग व्हिडिओ मध्ये. तर मग डोळे बारीक बारीक दिसत आहे तसं काही नाही. मी आलाय महा. काय भाऊ कसे म्हणताय तुम्ही? चांगलं म्हणताय. तुम्हाला कसं वाटतंय मी आल्यावर? चांगलं. हा आता त्यांना अशी पावडर लागली, पुरे गोरे गोरे पडले इथे पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा कारण की विषय सोळाना कमळला मोळा. मै दिदी म्हणजे मग मोठी बहीण. आणि मग काही नाही भाऊ, मै लाडाचे भासराय काय रे. आणि आमचे दाजी गेले आहे कामावर आणि आता त्यांची गाडी घेसन ना आम्ही चालले. कुठे चालले आपण? असंच काम आहे ते काहीच माहित नाही. पण तरी बी कंटिन्यू पहा कारण की मी आता गाडी चालवतो तर लॉंग व्हिडिओ काढणार नाही. पण मजा काही राहील कारण की सोबत माझ्यासोबत माझ्या भासरा आहे. काय करतो चष्मा तो ले. चष्मा तो ले. तू मेरे को जान दे. देखो गाईस तो पयत चालला तिकडे आणि हा इकडे आणि ताई तिकडे ना. मग मी आता चालला गाडीवर डायपूर. कंटिन्यू पहा. मिल गया हमारा इधर सपोर्ट करने वाला आदमी. वैसा गोष्टी करना क्या बोलला भाऊ तो मला म्हणतो की तू मला फॉलो करत नाही. मग म्हणणं काय ते आता पहा काजू कच्ची सगळे गेले. फक्त आता तुमचा भाऊ एकाच खामनेहून ईश्वर मोरे. जय भीम मला जय भीम. हाँ तो कुछ समझी गाइस तुमको. हे बिल्डर है इकडे. मेरे को कुछ समझी नहीं ऐसी बात तो. पण काही नाही लाइक करता तुम्ही भाऊ साठी. मेरा भांजा है उधर से. लाली पाउडर सब लेके जाएगा कि क्या? चल लवकर लवकर. आ गया. आता मूवी जाऊया की बन चालू हो गई थी गाइस. आगे पुढे पुढे बसासाठी बन चालू. लाडाच्या भासरा आहे ना. आता गाडीवर बसले मी. बिल्डर आले. कोण आले? ते पण नाही. आता होते ते मित्र आहे बापा. आता मला काय सांगते तू. मग आता कुठे चालले आपण? अरे बोलशील वडगाव. अबे वडगाव वाला आडगाव मी. जाऊ द्या चला इथं आता आम्ही. जाऊ दे आता गाडी चालवते मी. देख सकते मेरी पब्लिक मिल गई. लगेच येतास की ये ले. काय ले भाऊ वीरो भाऊ भाऊ. आणि इकडे आले आम्ही म्हणजे भावार. ती म्हणणं काय रे हो. गाईच विषय सोळा ना कमळला मोळा. आपली पब्लिक भेटली येतास लगेच. अरे आम्हाला पूजा गिजा घ्यायची आता. ताई येते पूजा. हम आ गए गाइस. उधर जाने का हमने को इधर दे भैया. पण आता अडगावले आम्ही सुभाष मुजिबावर. तिकडे आले मंदिरावर. आणि आपले सपोर्ट करणारी बघ गँग. आपली गँग विमाना ठिकाणी आलाय. पण आपली पब्लिक अजून मला जाऊच नाही दिला तिकडे. तर जातो आहे काही विषय नाही. तुम्ही कंटिन्यू लॉग व्हा. जय भीम पब्लिक. जय भीम. आपले मोठे भाऊ आहे सर्व गँग्स. क्या क्या करो माहिती भी करा पुढचं. हा पहिले बोलला ते लाईक करा चॅनल का सबस्क्राइब करा. हा. फॉलो करा. काय म्हणतो इकडे डॉन भेटलाय मला. काय म्हणतो कोणत्या ब्लॉग मध्ये घेऊ? झपक झपक भासरा म्हणता. आम्हाला ब्लॉग मध्ये घे म्हणे. घरच्या माणसाला अशा ब्लॉग मध्ये घेणे पडतात रे हो सगळे पाहताय. पण डॉन काय म्हणतो? डॉन कोणत्या ब्लॉग मध्ये घेऊ? घे ना आपल्या ब्लॉक मध्ये. मिनी नाही काही लॉंग आहे लॉंग. आता मग भासरा आहे चौपाचा चालले रे हो मस्त. हे किधर जा रहा मंदिरात चालले. हमको देख रे. तुमचा व्हिडिओ मध्ये भाऊ म्हणतो मला या ब्लॉग मध्ये घे. पण भाऊले माहित नाही काही. आणि हे भाऊ बी आहे गँग. कितली पब्लिक आहे? पुरीची पब्लिक. पैसा वसूल का माहिती नाही. बॉम्ब टाक्या. मग पण व्हिडिओ चांगला राहता का मग? हो एक नंबर राहता ना हो. काय क्वांटिटी बघता बॉम्ब टाक्या. क्वालिटी टाकला रे हो. बॉम्ब टाकला. कोणतं गाव आहे? तुम्ही एकाच गावचे का सगळे? पुरा माटा रे भाऊ इकडे. बोरसरचा बिल्डर आहे. मिल गई गँग. आम्ही आले इकडे म्हणजे बाबावर. आणि यात्रा तर म्हणजे तिकडे भरली काहीच. पण सोडा आता तुम्ही मला अडगाव मध्ये भेटली. पुरी फॅमिली मध्ये व्हिडिओ पाहते. फक्त इतकंच की ते आपलं नाव तर दिले काय माहिती. पण बॉम्ब टाक्या म्हणून फेमस. तर तुमचा भाऊ आहेस. काही विषय आहे का तिच्या? नाही फॅमिली आपली सगळी घर सारखे माणसं आहे. आणि मी आलाय अडगाव मध्ये. आणि आपल्या गँगचे माणसं भेटणार नाही अशी गोटच नाही होणार. असं काही माहिती म्हणायचं नाही. आता माझ्या घरचे व्हिडिओ पाहता. ह्या जत्राची अशी मान्यता आहे की ह्या मुंजीवाले आपलं शेतात गेले. शेतात गेलो यायले जनावर चावलं तर ते मुंजीबा कधी स्वप्नात आले
स्वप्न आले बा मुलगा तर त्याने सांगलं की बा वसंत पंचमी एक सण येतो त्या सणाले आपली म्हणजे यात्रा निकालातून पालखी निकाल असं काही लोकांनी चर्चा केली त्या गोष्टीवर चर्चावर लोकांनी ते झाड गिड लावलं मुंजवाजना सांगितलं की मी कधी गेलाय मला त्या जागेवर तुम्ही झाड लावलं आणि ते मुंजवा साक्षात झाले मुंजवा तर आता मुंजवा असं काम आहे की मुंजवा एमपीत नाही तो पुढे महाराष्ट्रात बी फेमस आहे समोर आहे आणि त्या मुंजवा नाव काम असं आहे किंवा तो नाव घेतो तर काम होतो हाँ तर बात तो ऐसी है मेरे भाई तो मैं भी आ गया इधर नमस्कार काय चमत्कार नमस्कार असतो तसं मुंजवाचं काम आहे नाव घ्या काम होतं हा तर तुम्हाला तर माहितच आहे पण गोष्ट माहिती आहे का भाऊ आज मी आला आहे यात्रेमध्ये हो तरी आपली गँग आहे सर्व बात बात पे चिल्ला रे भाऊ ऐसा नहीं चलता तुला काय वाटतंय योग्य वाटतंय काय अरे आपलं कसं आहे आपू एकटं तो पान आहे तो कितला खतरनाक केला तिकडून सगळेचे सगळे गँगस्टर लोक भेटले आपल्याला आणि इकडे भाऊनं 2 शब्द सांगितले ना ते हे भाऊकडून सांगले आणि भाऊने ते सांगलं ते कधी खरं असलं आणि तुमच्याकडे कधी झालं असलं म्हणजे कोणाकडे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का बामटा सोबत आहे आणि आम्ही मंदिरात आले काही जाता एवढ्यात आई आणि मम्माने मी आहे मम्मीने वाजवलं इकडे अरे बजरा नाही भजन गातो नाही हो हे पा आता आम्ही मंदिरात आले सूरज म्हणजे बाबा गाईज मी भाषी मा जोडा ते मला कशी गुरी गुरी पाहते पा आणि हे तर काही वाईकता नाही आम्हाला हो निसता देख की मी कुरोरी मामा बोल मामा माई माई मी कोण आहे मी कोण आहे आणि लहानी दीदी आणि आमचे दादा आता गैरेच काम करताय म्हणून दादा दिसता नाही आणि सबको लग रहा की कोण आहे तर 30 मार्क कोण आया माईचा भामटा क्या मामा आणि काही बिल्डरचा मान आहे बिल्डर बसलाय साईडवर कसं लागते तुला कसं लागते वो देख रहा घूर घूर के घूर घूर के दिख रहा काही बसले बिल्डरचा मान आहे बसले ते काय करतोय तू पैसे जमा करतोय पैसे जमा केले जरा पैसे मग मला दे तुका काही पैसे जराशे नाही बस बोलणं एवढंच झालं मग ये पा गाईस फोटो काढायला आले आपल्या गँगच्या माणसं परत आले कुठे आहे काहीच माहित नाही पण पाहत राहा म्हणतो मला ब्लॉग मध्ये घे युट्यूबचा व्हिडिओ युट्यूबवर ते शिंदबा आले युट्यूबवर गँग युट्यूबवर पाहिल्यापेक्षा नाही तुला चांगला घेऊन बिल्डरला घेतला परत चांगला घेतला त्याला चांगला असं पुरं खतरनाक काम आहे भाऊचं बस बस आलोय पंगत बसले पंगत मध्ये बसले वाळा वांग खाल्लं वरण पट्टीने काही रोटके मुझे बाबाचे रोटके खायला आले आम्ही रोटके सब मेरे मुख को देख रे लग रहा वैसा लग रहा कैसा लग रहा चांगलं झालं पप्पू कैसा लग रहा तेरे को देखो कैसा लग रहा मान वाले को कैसा लगते है तुले कैसा लगते मेरे को अच्छा लग रहा है कैसा लग रहा अव्वल नहीं रे चांगला लग रहा चांगला मराठीत बोल चांगलं ते म्हणता पण 30 मार्क म्हणला रद्दामुळे सांग खाई हिला तर गावा पुरे घे तू नाही बघता तूच आवडला आपल्याला तुलाच घेऊ कारण की त्या समोर जास्त आपल्याला कसं बॉम्ब टाक्या बूम गाईज आपली गँग बिल्डर विषय सोडा तुला कसं वाटतंय कसं गोल गोल घुम एकदा